श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 398। औसाच्या आत्मघात विषयक विचारांचा निषेध। एके दिवशी सर्वज्ञ आसनावर उदास झाले। तिच्याकडून कोणता तरी अपराध घडला होता। सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर झाला। सर्वज्ञ फिरायला गेले। औसा मुख्य करून सर्व भक्तजन सोबत होते। सर्वज्ञ लोणार खांडियाच्या पूर्वेला उभे राहिले। मग सर्वज्ञ श्रीमुकुटाने व श्रीमुखाने म्हणाले, नायका तुम्ही थांबा। आणि ती रुसली। स्वामी जगन्नाथा उदास झाले। आता जिवंत राहून काय करायचे? मग दुसऱ्या दिवशी काहीतरी घेऊन आत्मघात करावा अशा प्रयत्नात होती। सर्वज्ञ रोज सकाळी फिरायला जात असत। त्या दिवशी थोडा उशीर केला। सर्वज्ञ म्हणाले, आता औसाकडे जाऊच नये, पण गेले नाही तर पोरं आऊ कडवा कापतात तशी आत्मघात करून घेईल। मग सर्वज्ञ मठाकडे गेले। सर्वज्ञ ओट्यावर बसले। सर्वज्ञांचे सेवा दास्य म्हणून सर्व भक्तजन कामे करू लागले। औसा एकीकडे गप्पच बसली होती। सर्वज्ञ म्हणाले, नायका हे सर्वजण काही ना काही करीत आहेत, तुम्ही काहीच करत नाही, हे काय? ती गालावर हात ठेवून बसलीच होती। पुन्हा सर्वज्ञांनी विचारले, नायका तुम्ही गप्प का? काय करू जी? स्वामी जगन्नाथ उदास झाले तरी जिवंत राहून काय करायचे आहे? आम्ही ऐराणी माणसं, जगणे मरणे जाणतो, कडवा कापतात तसे देहत्याग करू शकतो। ते ऐकून सर्वज्ञांनी दोन्ही श्रीकर कानावर ठेवले। सर्वज्ञ म्हणाले, असा आत्मघात करणार? हो नायका, हा पिंड कसा आहे? ह्या पिंडात ब्रह्मा विष्णू महादेव या तिन्ही देवतेच्या पिंडस्थ आहेत। सर्वज्ञ म्हणाले, या पाहिल्या 3.5 कोटी रोमावळी? म्हणून सर्वज्ञांनी श्रीकराचा केस धरला। जशा ह्या 3.5 कोटी रोमावळी आहेत तशा प्रत्येक मनुष्याच्या शरीरात सर्व देवतेच्या पिंडस्थ आहेत। तोची मान ब्रह्मांडी, तेची पिंडी। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।